परभणीच्या सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणामध्ये 11 तारखेला हायकोर्टानं दोषी पोलीस कर्मचाऱ्यांवरती तत्काळ गुन्हे दाखल करण्यात यावेत असे आदेश दिले होते, परंतु एक आठवडा उलटून गेलाय, परंतु गुन्हे काही दाखल झालेले नाहीत। यामुळे कोर्टाचा अवमान केला जातोय असं सोमनाथ सूर्यवंशी यांचा भाऊ अविनाश सूर्यवंशी यांनी सांगितलंय। तर मुख्यमंत्री धडाधड विधानसभेमध्ये खोटं बोलतात, खोटे रिपोर्ट बनवतात आणि महाराष्ट्राची दिशाभूल करतात असा आरोप सोमनाथ सूर्यवंशी यांची आई विजाबाई सूर्यवंशी यांनी मुख्यमंत्र्यांवरती केलाय। राजकारण न करता आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा एवढीच आमची अपेक्षा या संदर्भात आहे असं त्यांचं म्हणणं आहे। त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे परभणीचे प्रतिनिधी दिवाकर माने यांनी। परभणीच्या सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणामध्ये हायकोर्टाने 11 तारखेला निर्णय दिला होता। जे कोणी गुन्हेगार पोलीस कर्मचारी आहेत त्यांचं निलंबन करण्यात यावं, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा असं सांगण्यात आलं होतं आणि असे आदेश देखील दिले होते। आपल्यासोबत सोमनाथची आई आहे। आई, हायकोर्टाने आदेश दिल्यानंतरही अजून काही गुन्हे दाखल झालेले नाही आहेत, काय वाटतं? मला वाटतंय ह्या विधानसभेमध्ये मुख्यमंत्री साहेबांनी धडधडीत खोटं बोलले। हे धडधडीत खोटं बोलण्याचं एकच कारण आहे, मुख्य ते आरोपीला पाठीशी घालण्याचं। मुख्यमंत्री साहेबांनी असं खोटं बोलू नये। मुख्यमंत्री म्हणतात की जे कोणी 2-3 पोलीस कर्मचारी आहेत त्यांचं निलंबन झालेलं आहे। निलंबन करून काय फायदा नाही। सगळ्यांना आरोपींना अटक करायला कठोरात कठोर त्यांना फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे। कठोरात कठोर आरोपी जेवढे आहेत तेवढ्यावरती गुन्हे दाखल करावा माझी मागणी आहे मुख्यमंत्री साहेबाला। जेवढे गुन्हेगारी आहेत तेवढ्यावरती कठोरात कठोर शिक्षा व्हायला पाहिजे। जे गुन्हे दाखल करायचं म्हणतात की हायकोर्टाने सुद्धा असे निर्देश दिले आहेत की गुन्हे दाखल करावेत, पण ते अद्याप झाले नाहीत। एक आठवडा उलटून गेलाय। सरकारला हायकोर्टाने आदेश पाठवले त्यांना की लवकरात लवकर गुन्हेगारावरती गुन्हे दाखल करा, तरीही सरकार कोर्टाचं पालन करत नाही, हायकोर्टाचं पालन करत नाही। आणि त्यांनी जे आदेश दिलेत, खरं तर ते आदेश जे आहे संविधानामुळेच आदेश दिलेत ना, कारण संविधानामुळेच सर्व काही म्हणजे गुन्हेगाराला शिक्षा होईल हे संविधानात आहे। आणि सरपंच असो, आमदार असो, खासदार असो, मुख्यमंत्री असो, सर्वजण संविधानाची शपथ घेतात आणि संविधानाची शपथ घेऊन देखील त्यांचं संविधानाचं आदेशाचं पालन करत नाहीत। तर असे काही आरोप मुख्यमंत्र्यांवर सोमनाथची आई विजयाबाई यांनी केले आहेत आणि पोलीस कर्मचाऱ्यांवर कधी गुन्हे दाखल होतील त्याची प्रतीक्षा देखील ते करत आहेत। NDTV मराठीसाठी दिवाकर माने, परभणी।